त्या रात्री माझा फोन वाजला, पण स्क्रीनवर नाव होतं आई. पण आईला जाऊन 3 वर्ष झाली होती. तो शेवटचा कॉल. मृत माणसाचा फोन कधी वाजू शकतो का? पण त्या रात्री माझा फोन वाजला आणि नाव होतं आई. रात्रीचे 11 वाजले होते. मी रोजच्या सारखा फोन स्क्रोल करत होतो. तेवढ्यात अचानक फोन वाजला. कॉलर आयडी आई. माझ्या अंगावर काटा आला, कारण आईला जाऊन आज बरोबर 3 वर्ष झाली होती. मी फोन उचलला नाही. दुसऱ्यांदा फोन वाजला, तिसऱ्यांदा. शेवटी धडधडत्या हाताने फोन उचलला. बाळा, झोपला होतास का? तो आवाज, तोच मायेचा, ओळखीचा. मी रडत म्हणालो, आई तू. ती म्हणाली, जास्त वेळ नाहीये माझ्याकडे. तू जे करत आहेस ना ते थांबव. माझा श्वास थांबला. ती म्हणाली, ज्याच्यावर तू विश्वास ठेवतोयस तो तुला उद्या फसवणार आहे. मी घामाघूम झालो आणि कॉल कट झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या पार्टनरने मला करोडोंचा फसवणूक करून पळ काढला. तेव्हाच मला आठवलं, आईचा तो कॉल. पण खरी धक्कादायक गोष्ट अजून बाकी होती. मी कॉल हिस्ट्री तपासली. त्या नंबरवरून कोणताही कॉल आलेलाच नव्हता. आणि आईचा फोन, ती तर जळून खाक झालेली होती. कधी कधी देवही आईच्या आवाजात आपल्याला वाचवायला येतो.